स्वामी समर्थ. ताई आपल्याला नाव सांगायचं आहे? नाही सांगत नाही, नुसतं ते आपण कुठे राहता? मी पुण्यात राहते. ठीक आहे. आपल्याला ते अनुभव शेअर करायचे. कोणता अनुभव हो, आला हो, ते हो. आपल्याला? आणि कोणत्या दादांची सेवा घेतला तुम्ही? अजित दादांची. जरासं मोठ्याने बोला ताई. अजित दादा. हा बोला. म्हटलं मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या नातीसाठी घेतली ती सेवा. हम्म, तर मुलाचं अजून काम होईल, त्याची सेवा चालू ठेवली आहे. हम्म. पण माझ्या नातीसाठी त्यांनी जी मला हनुमान भाऊची हे दिली होती म्हणायला, तर त्याच्याने तर ती 2 वाक्य म्हणजे 2 शब्द म्हटलं काय 2-3 शब्द अशी बोलायला लागली. रेंज मध्ये या ताई, शब्द जरा रेंज मध्ये या. हा, मी म्हटलं 2-3 शब्द बोलायला लागली ती. अगोदर काहीच बोलत नव्हती ताई? एखादा असं फक्त मम्मी मम्मीच म्हणायची, बाकी काही बोलतच नव्हती. पण आता मात्र 2-2 शब्द अशी जोडून बोलायला लागली. 2 शब्द बोलते का 2 वाक्य बोलते? नाही, पूर्ण वाक्य असं नाही जमत, पण बोलते. म्हणजे आम्हाला असं आली की ती बोलायला लागली आता थोडी. बोला. हं. आणि आता ती नात म्हणजे कुठं आहे नेमकी? ती पुण्यात नाहीये, हैदराबादमध्ये आहे. म्हणजे नात हैदराबाद मध्ये. आणि मग सेवा कोण केलं ताई? मी केली, मला दादांनी सांगितली होती ना करायला. तर मी तिला पण सांगितलं होतं, तू हनुमान भाऊक मोबाईलवर लावून ठेवत जा, पाणी देत जा. आणि मी मात्र इथं जवळ 3 महिने वाचत होते. म्हणजे अजूनही मी वाचते. हनुमान भाऊ ते ताई सेवा करत असताना जे पाणी असतं ते पाणी तिला मग तुम्ही कसं देत होता प्यायला? नाही, मी नाही देऊ शकले. इथं असताना दिलं, पण तिकडं नाही मी दिलं. तिकडं ती म्हणजे असं लावलं की पाणी विणी ठेवते आणि देते. ती स्वतः करते? म्हणजे माझी मुलगी स्वतः नाही करत, तिने मोबाईलवर लावले. तिला ते काही जमलंच नाही म्हणायला. मग ती मोबाईलवर लावलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी ती सगळं रामरक्षा वगैरे सगळंच लावते तिच्या घरात. मग ती हनुमान भाऊक पण लावते आणि मग ते पाणी तिला देते बारकीला तिच्या. आता किती दिवस झाले ताई? माझे तरी 3 महिने झाले मी करते सेवा आणि अजूनही म्हणजे वाचतीचे मी, किती छान बोलायला लागावी म्हणून. नाही, हनुमान भाऊची तुम्ही 21 दिवस सेवा करून थांबलाय की अजून सेवा चालूच आहे? नाही, सेवा आता परवा पण केली. एवढ्यातच जरा माझ्या घरामध्ये म्हणजे मिस्टरांचं श्राद्ध वगैरे असं होतं ना, मग जरा बंद पडलं मध्ये. म्हणजे तुम्ही दादांच्याकडून भरपूर सेवा घेतला. हो, तसं एक तर हे काम थोडं सुरुवात तर झाली आहे, जे काहीच नव्हतं ते. छान. जे मुलगी पण काही बोलत नव्हती ती बोलायला लागली. एकतर काम तुमचं सक्सेस झालेलं आहे. आणि दुसरं पण काम मुलाचंच फक्त मी ते चालू ठेवलंच आहे, दादांनी सांगितलेलं. सांगा पुन्हा दादांना फोन करून ताई, ते पण तुमचं काम होऊन जाईल, काळजी करू नका. ठीक आहे. तुम्ही अनुभव शेअर केला. इतर महिलांना तुम्ही काय सांगाल ताई? काही नाही, विश्वास ठेवून करायला पाहिजे असं मला वाटतं बा. म्हणजे आपली देवावर जशी श्रद्धा आहे तशी ही पण एक श्रद्धाच आहे ना, कारण देवाचंच सांगतात, तुझं चुकीचं काही शिकवत नाही. ते वाचायचं, म्हणायचं, श्रद्धा करायची, एवढीच माझं म्हणणं आहे. कधी ना कधी देव यश देईलच. ठीक आहे. आणि ठीक आहे ताई, तुम्ही आपले मत व्यक्त केलं. धन्यवाद. श्री स्वामी.